चला 1 2 3 गो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस आहे या 5व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. 5वा दिवस खरं तर संघर्षाचा आहे, कारण की शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यात जेवढे किल्ले जिंकले होते ते काही साध्या पद्धतीने जिंकले नव्हते. खूप त्यांना मेहनत आणि अतिशय परिश्रम करावे लागले. तर आजचा 5वा दिवस संघर्षाचा आहे, कारण आमच्या चाळीत लाद्यांचं काम सुरू झालं आहे आणि खूप खड्डे आणि खूप धूळ आहे. तरी आमचे या ठिकाणी मावळे खाली प्लॅस्टिक घालून चटई घालून कामाला बसलेत. तर त्यांचं खरोखरच संस्कृती जोपासण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अविनाश पवारसुद्धा आहेत त्यांच्या टीमला घेऊन. या ठिकाणी अनंत पवार त्यांच्या टीमला घेऊन आहेत. आणि आता श्रेया पण या ठिकाणी आली आहे. इथं श्रेयासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर लहान मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आजचं काम कसं असणार आहे चला आपण पाहूया. बोला गणपती बाप्पा. जे आम्ही दिवसभर लावत होतो त्यांनी आता 2 मिनिटात काढून टाकलं. तर आपण रोज चाळीतल्या 2 मावळ्यांसोबत गप्पा मारतो. तर आज आपल्यासोबत श्रेया आहे आणि चिमू आहे, स्मिरा आहे. स्माईल तर दे, माहिती काम करतेस. तर आपण श्रेयाला विचारूया. श्रेया, आज 5वा दिवस आहे आणि चाळीतली अवस्था तू पाहू शकतेस. मागे एकदम बिकट झाली आहे. लाद्यांचं नवीन काम सुरू झाले. तर या कामातसुद्धा पण आपण काम करतो, त्याबद्दल काय सांगशील? ह्या कामातून आपली डेडिकेशन दिसते की भाई तुम्ही लाद्या फोडा नाही तर काय पण करा, पण आम्ही किल्ल्याचं काम काय सोडणार नाही. तर आम्ही बघा तुम्ही कसं बसलो आहे बघू शकता, चादर वगैरे टाकून. भले आम्हाला टोचते पण आम्ही बसलो आहे, कारण आम्हाला किल्ला कंप्लीट करायचा आहे. मग तुम्ही ह्यातून आमचं डेडिकेशन बघू शकता. तर याचा उद्देश काय असतो? एवढी मेहनत आपण रात्रभर जागून करतो. रात्रीचे 1:30 वाजले. तर त्याच्यामागे खूप सारे उद्देश आहेत असं मला वाटतं. पहिलं तर आहे की आपला इतिहास, आपला कल्चर टिकून राहायला पाहिजे. हळूहळू आपण बघू शकतो की आपला हा जो कल्चर आहे तो डिक्लिनेशनवरती चालला आहे, खूप मागे पडत चालला आहे. त्यासाठी आपण पुढे नेण्यासाठी आणि आपली हिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किल्ला बनवत असतो. ह्या सोबत जे बाकीचे जे आपण बघू शकतो की आपण खूप एन्जॉय करतो. जसं तू बघू शकतो असं सोबत मोस्टली आपण बसत नाही. वर्षातून ही एक वेळ असते जिथे जास्त करून आपण टाईम स्पेंड करतो सोबत, मज्जा पण करतो, काम पण करतो आणि आपली हिस्ट्री पण आपण पुढे नेतोय असं मला वाटतं. तर श्रेयासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. तर आपल्यासोबत स्मिरा पण आहे. तर स्मिरा, तुला मगातपासून काही काम नव्हतं पण आता काम आलं आहे आणि तू तर स्मिरा, तुला आता काम आलं आहे, त्याबद्दल काय सांगशील? मला खूप मज्जा येते काम करायला. तर त्या दिवशी आपण ब्लॉक 2 का 3 चिमुनी कॉफी ठेवली होती. 2 मध्ये चिमुनी कॉफी ठेवली. सुंदर कॉफी होती. आज तिची मम्मा कॉफी ठेवते, आई. तर चिमूपेक्षा तिची मम्माची कॉफी चांगली असेल का चिमूची कॉफी चांगली असेल आपण आज पाहणार आहोत. तर 10 पैकी किती मार्क असतील चिमूच्या आईच्या कॉफीला आणि चिमूच्या कॉफीला? तिकडे बीप वाजेल पू. तर तुला कळलं काय मला सांग. तर आपण बघूया चिमूच्या आईची कॉफी कशी असेल. इथे एक येणार, इथे एक येणार. बाप लेकांची जुगलबंदी चालू आहे. लावून घेतलेला
हा सीन पहिला रेडी हो गए झालं ना आता काय राहिलंय हे काय राहिलंय झालंय काय राहिलंय आता हे फक्त काय बोलायचं बेटा? अरे हे बघ, हे बघ. अरे हे बघ, गेलं निघालं. अरे ते नाही, ते काढायचंच आहे ते. काय निघालं? बाबा थूक लावून जातो. हे, ते टाकले काढून ते व्यवस्थित असं ठेवायचं. एकदम दे बनवून वरती कच्ची राखूया हाच तो हसरा चेहरा. इन ऍक्शन. हा, बरोबर. ते काय येणार आहे इथे आपलं तर इकडचं बनवायचं ते येणार ना. हा, मग ते पुढं आतपर्यंत घेऊन जाऊ. 12वी नंतर आज तुम्ही पेन्सिल आणि पट्टी हातात घेतली त्याबद्दल काय सांगाल? 12वी नाही 10वी नंतर. पण 12वी 4 वेळा घेतली होती आज पट्टी आणि पेन्सिल. पण तुम्ही आता पुट्ट्यावर लाईन मारताय तर अशी आयुष्यात कधी लाईन मारली आहेत का? खूप वेळा मारला. कोण आहे? बाबीचे मम्मी पप्पा आहेत लग्नामध्ये. तुला फटके दिले. अरे बाबीचं लग्नाला तेव्हा तू आलास स्मार्ट मध्ये माहितीये का? बाबी लग्नाला नव्हता म्हणून परत लावलाय बाबी बाबाच्या व्हिडिओ. हा, पप्पा मम्मीचं श्राव्याचं आणि सतीशचं लग्न परत लावलं. तो नव्हता ना लग्नामध्ये, लावताना बघ ते बघ तो बाहेर खेळायला गेलेला आहे. बघ साव्या बघ कशी रडते बघ. रडते का? ते व्यवस्थित दाखव मला. हा दाखव आता. एक उत्सुकता दिसली पाहिजे. बघा किती प्लॅनिंग असते ऍक्टिंगची. तर तब्बल आज 5व्या दिवशी सार्थकला काहीतरी काम मिळालंय, ते पण मोठं. कॅमेऱ्याच्या पाठी कोण करत होता? क्या बात. नाही तुम्हाला सांगायची, आपले हे जे ब्लॉग चालतात त्या फक्त या दोघांमुळे, साईश आणि सार्थक. तर यांच्यासाठी कमेंटमध्ये नक्की तुम्ही त्यांचे आभार माना. तर सार्थकला विचारतो मी की एवढं 5 दिवसांनी तुला काम आलं आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? किती म्हणजे 5 दिवस किती इच्छा होती कामाची आणि आज काम आलं आहे? कामाची इच्छा मोठ्यानी. पण 3 दिवस मी कामाला म्हणजे होतोच नाही, बाहेरच होतो. आज आलोय, आज करतोय काम. तर याचा तुझा तर यामागचा तुझा अनुभव किती या कामाबद्दलचा? खूप चांगला अनुभव आहे. काही लावलं तरी सचिन दादा सांगतात अरे चुकीचं काढून बाई आता लावायला लागलो, एक टिश्यू लावलाय तू असं बोलतो. त्यावर हा इश्यू करतोय. हा इश्यू करा लागला. कॉफी येते ना? क्या बात आहे. सर्वांनी आपले व्हिडिओ घेऊन या आतमधले कॉफीचे. कॉफी बघा कॉफी. काल मम्माचा चहा पियालास का? मम्मा चहा कसा ठेवते? चिवडा आणि याचं फरसांचं बघून घ्या. उद्या चिवडा आणि वेफरची सोय. कालची चहा चांगली होती. हा ठीक आहे. आजची कॉफी पियाला या, मजा येईल. आजचे कॉफीचे मानकरी जयश्री काकी. त्यांनीच ठरवली आहे कॉफी कडक आहे. अमोल दादा, कॉफीची चव कशी आहे? चहापेक्षा चांगली आहे ना? चहापेक्षा चांगली आहे ना? चहापेक्षा चांगली आहे ना? चहापेक्षा घ्यायला कर रे, हात दुखतोय. काय आलं श्री? का किल्ला बनवलं जातं. इथे बस, इथे गप्पू दे इथे. मम्माला जाऊ दे आता. बोलवत होते ना, तू गेला नाही ना आता. सॉरी बोल,
मंडळी 5 दिवस आमचं हेच चाललंय. रात्री काम चाललंय, सकाळी उठायचं, सार्थकच्या घरी जायचं, नाही व्हिडिओ एडिट करायचा, व्हिडिओ एडिट करायचा, परत दुपारी एडिटिंग करायची, दुपारी टाकायचा, सकाळीपर्यंत दुपारी 2-2 झालं. दुपारी टाकायचा आणि मग तो संध्याकाळी व्हिडिओ पडतो आणि जो पडतो तो पडतोच. परत तू बघणार 2 तासामध्ये 3 व्ह्यूज, 2.5 तासामध्ये 4 व्ह्यूज, 5-6 तासात 6-10-12 व्ह्यूज. पण ठीक आहे, जिद्द सोडायची नाही. काय बोलतो, अजिबात नाही. सोबतीला नाही कोणी, पण सोबतीला साईश आणि सार्थक आहेत माझ्या, त्यामुळे जिद्द सोडायची नाही, हार मानायची नाही. ते काय हार के जितने बाजी को हे करते, काय ते वाक्य आहे ना, ते काहीतरी बाजी करके हारने वाले को काय, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हाँ, ऐसा एक वाक्य है. तो कसं आहे हमका हे कुछ तो, तर हार नाही मानायची. असेच अजून 5 दिवस व्हिडिओ येतील. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत आम्ही कसं सामान आवरू ते दाखवू आणि हा व्हिडिओचा एंड होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.